बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे राज्याला मिळणाऱ्या नव्या उपमुख्यमंत्री महिला उमेदवाराची। महाराष्ट्राला मिळणारे पहिली महिला उपमुख्यमंत्री। आज संध्याकाळी 5 वाजता होणारे शपथविधी। सुनेत्रा अजित पवारच होणार आहेत राज्याच्या उपमुख्यमंत्री। सुनेत्रा पवारांकडून उद्याच्या बैठकीसाठी सकारात्मक प्रतिसाद सुद्धा मिळाला। मुंबईमध्ये शनिवारी होणाऱ्या राष्ट्रवादीच्या विधिमंडळ बैठकीचा मार्ग अखेर मोकळा झालाय। सुनेत्रा पवारांची सुनील तटकरे यांच्याशी चर्चा झाल्याची माहिती जय महाराष्ट्राच्या बातमीवर अखेर शिक्कामोर्तब झालाय। दरम्यान कुठलाही निर्णय राष्ट्रवादीच घेणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं। राष्ट्रवादीसोबत राष्ट्रवादीचा निर्णय घेईल असं फडणवीस म्हणाले, तर पवार कुटुंबियांच्या पाठीशी उभं राहणार असंही मुख्यमंत्री म्हणायला विसरले नाही। राष्ट्रवादीच्या निर्णयाला समर्थन असेलच असं फडणवीस म्हणतात। कुठलाही निर्णय जो काही घ्यायचा असेल तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घेईल आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो निर्णय घेईल त्याच्या पाठीशी आम्ही उभे राहू, सरकार म्हणून आणि भारतीय जनता पार्टी। त्यामुळे मी आता आपल्याला एवढंच सांगू शकतो की अजितदादांचं कुटुंब असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, याच्या पाठीशी आम्ही पूर्णपणे उभे आहोत। माझ्याशी 2 वेळा चर्चा करून ते गेले आहेत। त्या चर्चेमध्ये त्यांनी त्यांची काय कार्यपद्धती आहे, काय काय ऑप्शन्स आहेत या संदर्भात त्यांनी चर्चा केलेली आहे। मात्र अंतिम निर्णय जो काही असेल तो त्यांचा पक्ष घेईल, त्यामुळे त्या संदर्भात मी बोलणं हे योग्य होणार नाही। संदर्भामध्ये अधिक माहिती जाणून घेऊयात। माझा सहकारी मनोज दाळकर सध्या आपल्या सोबत आहे। मनोज, बैठकीचा मार्ग सुकर झालेला आहे आणि आपण आज बघतोय की आज संध्याकाळी 5 वाजता सुनेत्रा पवार या शपथविधी सुद्धा घेत आहेत आणि काय होऊ शकतं, काय समीकरण बदलू शकतात, कारण फडणवीसांचं विधान सुद्धा आता सकारात्मक पाहायला मिळतं। त्यांनी आता हा निर्णय संपूर्ण राष्ट्रवादीवरती ठेवलेला आहे। काय माहिती आहे? बरोबर सिद्धेश, आपण बघितलं तर बुधवारी दुःखद घटना घडली। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान दुर्घटनेमध्ये आपण बघितलं तर निधन झालं आणि त्यांच्यावरती गुरुवारी अंत्यसंस्कार हे करण्यात आले आणि त्यानंतर राजकारणामध्ये मोठे बदल हे घडून आलेले आहेत। कारण की जे अजित पवार आहेत त्यांचं उपमुख्यमंत्री पद हे कोणाला भेटणार यावरती सर्वांचं लक्ष होतं आणि त्यानंतर आपण बघितलं तर या चर्चांना उधाण देखील आलेलं होतं आणि त्यामध्येच आपण बघितलं तर त्यांची बैठक झाली राष्ट्रवादी अजित पवार गट नेत्यांची आणि त्यानंतर सुनेत्रा पवार यांचं नाव चर्चेमध्ये मोठ्या प्रमाणात आलेलं होतं आणि त्यानंतर अजित पवार गटाचे नेते हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली। त्यामध्ये आपण बघितलं तर सुनील तटकरे असतील, धनंजय मुंडे असतील, प्रफुल्ल पटेल असतील, छगन भुजबळ असतील, हे प्रमुख नेते अजित पवार गटाचे, त्यांनी मुख्यमंत्री यांची भेट घेतली आणि या भेटीमध्ये आपण बघितलं 1 तास चर्चा झाली आणि त्यामध्ये पण आपण बघितलं तर त्यांच्यानंतर आज सर्व आमदारांना आणि खासदारांना आज मुंबईमध्ये बोलवण्यात आलेलं आहे अजित पवार गटाच्या आणि त्यांची आज बैठक होणार आहे आणि त्यामध्ये गटनेता हा निवडला जाणार आहे आणि ह्या गटनेतेपदी कोणाची निवड होते हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। ही बैठक 2 वाजता विधान भवन येथे पार पडणार आहे आणि या बैठकीमध्ये गटनेता हा ठरवला जाणार आहे। त्यानंतर उपमुख्यमंत्री पदाची आपण बघितलं 5 वाजता शपथही लोकभवन या ठिकाणी घेणार आहे आणि आपण बघितलं सुनेत्रा पवार यांचं नाव चर्चेमध्ये आहे आणि सुनेत्रा पवारांनी जर या ठिकाणी शपथ घेतली तर या ठिकाणी आपण रेकॉर्ड हा म्हणू शकतो। पहिल्यांदाच राज्याला महिला हे उपमुख्यमंत्री भेटणार आणि आपण बघितलं अजित पवार यांनी रेकॉर्ड केलेला होता। अजित पवार यांनी 6 वेळा आपण बघितलं या ठिकाणी उपमुख्यमंत्री ते स्वतः राहिलेले होते आणि नंतर पुन्हा एकदा या ठिकाणी महिला उपमुख्यमंत्री बनणार, ते पण पहिल्यांदाच कोणती महिला या ठिकाणी उपमुख्यमंत्री बनणार। पण या ठिकाणी आपण बघितलं आज जी बैठक होणार आहे दुपारी 2 वाजता विधान भवनामध्ये, त्यामध्ये गटनेता आणि उपमुख्यमंत्री पद यावरती आपण बघितलं तर नावाची घोषणा केली जाणार आणि सर्वांचं मत या ठिकाणी घेतलं जाणार आहे आणि त्यानुसार कोणाच्या नावावरती पसंती मिळते हे देखील पाहणं महत्त्वाचं आणि त्यामुळे आता एकंदरीतच या सगळ्या पार्श्वभूमीवरती पुढची राजकीय गणितं कशी बदलतात, समीकरणं कशी बदलतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद तू दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।